विठ्ठल 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 ओ राम 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 मंडळी, या संक्रांतीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. या बुवातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. मंडळी, आजकाल असं झालेलं आहे का जो उठते तो म्हणते आपला देश एकदम फास्ट होत चाललाय, आपला देश फास्ट होत चाललाय, फास्ट होत चाललाय. पण तुम्हाला सांगतो, मला वाटतं का आपला देश स्लो होत चाललाय. म्हणजे पहा, हे पोट्टे 14 जानेवारीला तिळगुळ खातात आणि 14 फेब्रुवारीला गोड गोड बोलतात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. म्हणजे तुमच्या वाणीत गोडवायासाठी इतका उशीर पाहिजे काय बापू? हो, इतका उशीर करून चालणार नाही. तुम्हाला सांगतो, या बुलेट ट्रेनच्या जमान्यात जोपर्यंत तुमच्या मुंड्याच्या मोबाईलमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही जगातले सगळ्यात स्लो माणसं आहात, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला जर जगाची स्पर्धा करायची असेल, जगाबरोबर धावायचं असेल, तर त्या मुंड्या मोबाईलमधून वर करून तुम्हाला जगाकडे पाहता आलं पाहिजे. बोलणं तुटत चाललंय मा बापू. नवरा बायकोशी बोलत नाही, बाप लेकाशी बोलत नाही. आई किचनमध्ये राहते, आई किचनमध्ये राहते, पोरगी बेडरूममधून SMS करते, गुड नाईट मॉम, लव यू. मॉम पण किचनमधून SMS करते, ओके डिअर. अरे त्याच्यापेक्षा 4 पावलं तुम्ही चालून जा. त्या पोरीच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवा, तिले बरं वाटन, तुले बरं वाटन. पण नाही, कारण सिस्टम सगळी SMS वर चालू आहे मा बापू. नवरा ऑफिसमधून बायकोला SMS करते, काय, आय लव यू डिअर, मिस यू डिअर. अरे बाबा, लव करते तर मग लवकर ये ना, नुसता SMS. बरं बरं, आज आपल्याला घरी आले उशीर होणार आहे, तर बायकोले काय कारण सांगाव? ह्याच्यासाठी पण हे बावले लोक इंटरनेट शोधतात. म्हणजे डोक्याला ताप द्यायचं काम नाही माय बापू. नाही तर आमच्या जमान्यात पहा काय काय एक एक कारण शोधून काढत होतो. तुम्हाला सांगतो, आठवड्यातून एकदा तरी एखाद्या मित्राचा ॲक्सिडेंट आम्ही करत होतो. 2 आठवड्यातून एखाद्या मित्राचा नातेवाईक तर आम्ही सदनी पाठवत होतो. काही तर नातेवाईक 4-4 वेळा मारलेले आहेत आम्ही. कारण बुद्धी लागते, त्याला लागते बुद्धी. पण आजकाल नुसतं इंटरनेटच्या जमान्यात हे काही बुद्धी वापरत नाही, फक्त इंटरनेटवर काम करतात. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणजे तसंही आपण फार काही गोड बोलत नाही. म्हणून मला असं वाटते का बा, एकदा तरी वर्षातून माणसानं गोड बोलावं, म्हणजे निदान तिळगुळ घेऊन तरी गोड गोड बोलावं. म्हणून या सणाची निर्मिती केलेली आहे. असं नाही तर तुम्ही पहा ना, आपलं बोलणं पहा. एखाद्या दुकानात जा, हा, कपड्याच्या दुकानात जा, तू काय दाखवू हे नाही विचारणार, पहिले विचारणार तुमचं बजेट किती आहे. म्हणजे गेल्या गेल्या तुमची अवकात काढणार. आपले काही मराठी दुकानदार आपल्या दुकानासमोर गर्वानं पाठी लिहिणार, आमची कुठेही शाखा नाही. अरे हे काय गर्वानं सांगायची गोष्ट आहे काय? उघड ना 10-12 शाखा. बायको नवऱ्याला प्रेमाने विचारते, काय हो आज काय करू, पुलाव करू का बिर्याणी करू? नवरा म्हणते, तू कर तर खरी, खाल्ल्यावर आपण ठरवू ते पुलाव आहे का बिर्याणी आहे. अरे कसं प्रेम वाढणार आहे माय बापा. माझा एक मित्र आहे, त्याचं पोरग रनिंग रेसमध्ये फर्स्ट आलं. कौतुकानं बापाकडे गेलं, बापाला बिलगलं, म्हणजे पप्पा मी रनिंग रेसमध्ये फर्स्ट आलो. पप्पा म्हणलं, का बो तू एकटाच धावत होता का? असं बोलणं असलं तर कसं प्रेम वाढणार आहे. काही लोक आपल्या बंगल्यासमोर लिहितात कुत्र्यापासून सावधान, आणि आम्ही काय लिहितो का आमचा कुत्रा चावत नाही पण मालकाचा भरोसा नाही. नमस्कार 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 नमस्कार. अरे स्टँडिंग ओवेशन नको, अरे स्टँडिंग ओवेशन नको. अच्छा घरी चाललाय होय तुम्ही, बसा बसा. मला वाटलं स्टँडिंग ओवेशन आले. तर गुलकंद केबल नेटवर्कवर मी या केबल नेटवर्कचा संचालक सदानंद बुचे अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि जसं की आमचे इथे बसणारे अँकर जे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की प्रशांत दामले सर तुम्हाला भेटण्यासाठी एक फॅमिली उत्सुक आहे. आता म्हणलं तुम्हाला भेटायला ती फॅमिली अशी पण येणार आहे, तर आपला पण एक कार्यक्रम आपण काढून घेऊ. आम्ही सारे खवये जसं तुमच्याकडे असतंय तसं आम्ही सारे खाऊ गुल्ले असा एक कार्यक्रम आपण इकडे करत असतो. आम्ही सारे खाऊ गुल्ले असं त्याचं टायटल पण आहे. तर मी म्हणलं आपल्या घरी बरंच साहित्य ते आणूयात आणि एक कार्यक्रम करूनच टाकू बाबा. तर त्या फॅमिलीला इथे आपण आमंत्रित करूयात. ए कोण होतं रे मागं उभं, या. अरे पुढे तुम्ही कोण आहे? सुख म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य असतं की जे घर बसल्या मिळतं. अरे वा वा, क्या बात है, क्या क्या बात आहे का, शिरोशायरी म्हणतोय का, प्रॉब्लेम सांगतोय माझा. हा प्रॉब्लेम आहे तुमचा? मग म्हणजे काय झालंय नक्की? 2 बायका आहेत मला. 2 बायका? हा, मजेच्या गोष्टी सांगू नका, काहीतरी सिरियस सांगा. मजेच्या नाही सांगत आहे, 2 बायका आहेत मला. अरे हाय काय नाही काय, हा? काय केलं आता? शंतामलीची मिमिक्री. कसं कसं? अरे हाय काय नाही काय, जमली जमली मला, जमली ना. केस, मिशी, कलर, बॉडी कशाची कशाला टोटाय ना, काहीच जमलेलं नाही आपल्याला. हा कॉन्फिडन्स आणता कुठून तुम्ही? काहीतरी असेल की सेम आहे एक गोष्ट तुमच्यात आणि त्यांच्यात सेम आहे ना. एक गोष्ट तुमच्यात आणि त्यांच्यात सेम आहे, तुमच्या दोघांचा हा माईक. बाकी काहीच सेम नाही. अरे मग तेच सुख कशात असतं तेच शोधतोय मी. 2 बायका असून पण सापडलं नाही. आम्ही काय करायचं मला सांगा. 2 बायका का केलं तुम्ही? आता यांच्यामुळं यांचं नाटक बघायला गेलो होतो, गेला माधव कुणीकडं. हा, त्याच्यामध्ये त्यांनी ते मग? मेंटेनन्स मध्येच गेले नाटकात. मग त्यांनी- मेंटेन करत की त्यांना मेंटेन करत, त्याच्यातच नाटक. त्यांनी शेवटी संदेश पण दिलाय, सामाजिक संदेश. काय? 2 बायका सांभाळू शकतो, मॅनेज करता आलं पाहिजे. एवढं गावोगावी प्रयोग करत फिरतात, सगळ्यांना सांगतात, कुणीच तयार नाही. शेवटी म्हटलं आपणच करून दाखवूया. केलं 2 बायका आणि मग आलं माझ्या अंगाशी. अच्छा, म्हणजे सामाजिक संदेश त्याच्यातून तुम्ही तो घेतला आणि ते तुम्ही करून दाखवलं. हा. वा वा, कुठे बोला हा, फॅमिलीला बोलू बोलवा. की. ए या सगळ्यांनी. सगळ्यांनी आई शपथ आई ग तो अरे सागर कारंडे बघ काय वेळ अरे तो सागर बघ ना ईशा पुढे या, पुढे या. अरे काय या पुढे. अरे काय होय संगा हो अरे काय माय गॉड हॅलो माय गुडनेस संगा माईची कटकल कशी दिसते रे मी? अप्रतिम अप्रतिम. काय ग? हे काय? अरे बापरे. ए लांब काय थांबली, पटकन ये. ओ माय गॉड. अमृत. नमस्कार नमस्कार. तुमचं हे कुटुंब का सगळं? हा. अरे वा वा, मग जरा ओळख तर आता आपण करून घेऊयात. आपलं नाव काय? नमस्कार, मी सुषमा थकले दमले. काय सुषमा थकले दमले म्हणजे मी माहेरची थकले होते आणि मग सासरी आले आणि दमले झाले. तुमचं नाव काय? थकले दमले. प्रशांत दमले तुम्ही आहे म्हणून थकले दमले. मी माधव दमले. अरे वा, माधव दमले. काका आपण? काका नाही. काका नाही. अच्छा, ह्याच सेकंड आहेत काय? हा, ओ, मॉडेल आहे मॉडेल. अरे वा, कुठे? पायात. थांबा वहिनी थांबा. नमस्कार, आपलं नाव काय म्हणायचं मग? सागरिका पकले दमले. सागरिका पकले दमले म्हणजे माहेरच्या पकले इकडे माहेरी येऊन पकले झाले. इथे येऊन दमले. वा, छान अप्रतिमच तुम्ही बायका आहे की. हॅलो हॅलो अक्का, टीव्ही लाव पटकन, पटकन लाव बघ, टीव्हीवर बघ काय दिसतंय तुला. हा, मुंगे आले टीव्हीला. काळ्या मुंगे आले. ए काळ्या मुंगे नाही, ते आम्ही तिघ आहोत. हा, मी भावड्या आणि सागऱ्या. सागरिका भाऊजी आणि मी, आम्ही तिघ. साडी बघितली माझी. हा, लग्नात दाखवली नव्हती ना तुला, हिरवी असते ना. ए बाई, लोक बघतील ना घरी. तुम्ही इथूनच काय चाललंय असू तुमचं? दे, तुमचं प्रमोशन करते तेवढंच. आमचं कसलं प्रमोशन? आले मोठे. आम्ही घराघरात पोहोचलोय. आणि हे हा. कोण आहे ते? हे हा, हे आमच्या शेजार राहतात. तर सुमित राघवन यांच्यावर आरोप असा आहे की ते कधीही पायातलं पायतान काढत नाहीत. घरी गेल्यावर पण ते चप्पल घालूनच वावरतात, असा त्यांच्या घरचा आहेर या ठिकाणी आलेला आहे. अरे असं एखाद्याच्या घरात फरशी नसेल तर काय प्रॉब्लेम आहे तुला? तुम्ही डायरेक्ट विचारता म्हणजे नसेल एखाद्याच्या घरी झाडू मारत कुणी, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?